कथेतील गाढवासारखं व्हायला आवडेल की नाही? आयुष्यसुद्धा तुमच्यावर अशीच अपयशाची, नैराश्याची, इतरांच्या टीकेची आणि आर्थिक संकटाची माती टाकत असते. अनेकदा भूतकाळातील चुका, आपण अनेक वेळा भूतकाळात चुका केलेल्या असतात. भूतकाळातील चुका, लोकांचे वाईट बोलणे आणि स्वतःबद्दल नैराश्यता असेल तर ती आपण त्या गाढवासारखी झटकून टाकायला पाहिजे आणि एक एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशेची किरण आहे. काही वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीसारखा एक खड्डा होता. त्याला विहीरही म्हणता येत नाही, खूप जास्त खोलही नव्हतं आणि फार उथळही नव्हता, परंतु बराच खोल तो खड्डा होता. आणि त्या खड्ड्यामध्ये एकदा एक गाढव पडलं. गाढव म्हातारा गाढव होता तो. आणि तो गाढव पडल्याबरोबर त्या गाढवाने ओरडायला सुरुवात केली. साहजिक काय, गाढवाला काय वाटणार रे, वर निघायचं त्याला. तो खूप ओरडत होता आणि ओरडत असताना शेतकऱ्याला लक्षात आलं की गाढव कुठे दिसत नाही. गाढवाचा तर आवाज येत आहे, म्हणजे गाढव नक्की त्या विहिरीमध्ये पडला असेल. शेतकरी धावतच त्या विहिरीपर्यंत जातो आणि पाहतो तर काय, गाढव आतमध्ये पडलेला होता. मग शेतकऱ्याने अनेक प्रकारे त्या गाढवाला वर काढायचे प्रयत्न केले, परंतु गाढव काय वर निघत नव्हता. मग तो शेतकरी थोडा हतबल झाला आणि त्याने ठरवलं, गाढव तर वर निघत नाही आता, आणि गाढव कसा आहे रे, म्हातारा गाढव आहे, असं याचं आता काम संपलं. आता आपण काय करू, याला बुजूनच टाकू. येरी आपल्याला विहीर बुजवायची आहे, गाढवही मरेल, गाढवाला इथं मस्त छान समाधी मिळेल आणि आपली विहीरही बुजून जाईल. लगेच त्याने त्याच्या आसपासच्या 2-4 शेतकऱ्याला बोलावलं आणि सांगितलं की हे काय गाढव आता वर निघत नाही, आपण काय करू, याला आता पुरून टाकू इथेच. आपल्याकडे म्हणतात ना पुरून टाकायचं, तर यालाच काय आपण इथे पुरून टाकू. आणि सर्वांनी फावडे घेतले आणि आसपासची माती ओढायला सुरुवात केली. तसं झाल्याबरोबर गाढव अजूनच जोरानं ओरडायला लागलं, कारण गाढवाच्या परिस्थिती लक्षात आली की आता आपल्याला हे मारून टाकत आहेत, आपल्याला बुजत आहेत. एवढी मोठी माती आपल्या अंगावर पडल्याच्यानंतर काय होईल, आपण निश्चित मरणार, कारण मातीच्या खाली आपल्याला श्वास घेता येते का, नाही. मग सर्वांनी काय केलं, त्या सर्व शेतकऱ्यांनी माती ओढायला सुरुवात केली. माती ओढत जशी माती पडत होती तसं गाढव मोठ्या मोठ्यानं ओरडत होतं, मोठ्या मोठ्यानं ओरडत होतं, वेदनेनं विवळत होतं. त्याला माहीत की आपला आता मृत्यू निश्चित आहे आणि आपण एवढे दिवस या मालकाचं काम केलं चांगलं, हा मालक असा करतो तरी का, आपल्याला पुरून टाकत आहेत, मारून टाकत आहे. भले आपल्याला याच खड्ड्यामध्ये चारा पाणी द्यायला पाहिजे, आपण इथेच राहू, परंतु आपल्याला काय करत आहे, हा मारून टाकत आहे, म्हणजे पुरून टाकत आहे. लगेचच सगळ्यांनी माती टाकणं सुरू केलं. तो ओरडायलाच लागला. पण काही वेळाच्या नंतर अचानक ओरडणं बंद झालं. हे माती टाकत होते ना, ओरडणं बंद झालं. ते 2-3 शेतकरी अचानक थांबले. गाढव ओरडत का नाही, आपण माती टाकत होतो पहिल्यांदा गाढव ओरडत होता, आता मात्र ते ओरडत नाही. यांना प्रश्न पडला काय झालं. मग एका जणाला म्हणलं, तू माती टाकत राहा रे. त्याने माती टाकत राहिली, गाढव ओरडत नव्हतं. गाढवाच्या अंगावर भरपूर माती पडत होती, गाढव झटकत होता, अशाशी झटकायचा आणि त्या मातीच्या वर पुन्हा उभं राहायचं. परत ते टाकायचे माती, भरपूर माती टाकायचे. या गाढवाला तर ते पुन्हा रागावले, या गाढवाला तर बुजवूनच टाकू आपण. परत ओढली माती, तो गाढव असा करायचा आणि परत त्या मातीवर उभा राहायचा. असं करत करत त्यांनी राग येऊन त्यांनी काय केलं, माती टाकत राहिली. गाढवानं आपले अंगावरची माती झटकत राहिला गाढव आणि त्या मातीवर उभा राहिला. परत माती टाकली, परत झटकत राहिला, परत उभा राहिला. असं करत 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 विहीर भरत आली. आणि एक वेळ असं झालं की गाढवाने पटकन बाहेर उडी मारली आणि गाढव तिथून निघून गेला. शेतकऱ्यांना प्रश्न पडला, गाढव तर निघून गेलं, पण दुसरी त्या जे मूळ शेतकरी होता त्याला विहीर कधीतरी बुजवायचीच होती. त्याची विहीरही बुजली आणि गाढव
बाहेर आला, निघून गेला. आता ही एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा बोध या गोष्टीतून काय घ्यायचा? तर या गोष्टीतून बोध काय घ्यायचा आहे आपल्याला? आयुष्यसुद्धा तुमच्यावर अशीच अपयशाची, नैराश्याची, इतरांच्या टीकेची आणि आर्थिक संकटाची माती टाकत असते अनेकदा. परंतु या खड्ड्यातून, या विहिरीतून निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही माती झटकून त्यावर एक एक पाऊल टाकून पुढे पुढे जाणे. लक्षात ठेवा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशेची किरण आहे. समस्यांना ओझे मानून हार मानण्यापेक्षा त्या समस्येवर पाय रोवून उभं राहायला शिकायला पाहिजे. भूतकाळातील चुका, आपण अनेक वेळा भूतकाळात चुका केलेल्या असतात. भूतकाळातील चुका, लोकांचे वाईट बोलणे आणि स्वतःबद्दल नैराश्यता असेल तर ती आपण त्या गाढवासारखी झटकून टाकायला पाहिजे आणि एक एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. आज तुम्ही जर संकटाचा सामना करत असाल तर निश्चितच हे कुठले तरी चांगले घडण्याची एक नांदी असेल किंवा निश्चितच हे पुढच्या यशाची पहिली पायरी असू शकते. त्यामुळे ज्या गाढवाने मरणाची वाट पाहत होता तो गाढव वाचून वर आला. जर त्याने हातपायच हलवले नसते, जर त्याने अंगावर पडणारी माती झटकलीच नसती तर आज त्या गाढवाचं काय झालेलं असतं रे? मृत्यू झालेला असता. परंतु त्याने अंगावर पडलेली माती झटकली आणि तो आज वाचला. आणि ती गोष्ट आपण सांगत आहोत म्हणजे आपल्या गोष्टीतसुद्धा तो एक प्रेरक बनून आलेला आहे. असंच आपण अनेकदा या सगळ्या अपयश, नैराश्य या सगळ्यांची माती झटकून आपण एक एक पाऊल पुढे टाकून तील गाढवासारखं कोणाला व्हायला आवडेल? मला तर व्हायला आवडते. बघा, गाढवासारखं पण आपण व्हायला कधी कधी तयार होतो, बरोबर ना? कथेतील गाढव कसा आहे? चांगला आहे. आणि कथेतील गाढवासारखं व्हायला आवडेल की नाही? आवडेल. या गोष्टीतील गाढव कसा आहे? हुशार आहे.